नमस्कार मित्रांनो, धनगर कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, खूप सुंदर अशी वारी झाली आणि विषय काय झाला, आता बरेच दिवस आठवडा झाला व्हिडिओ यूट्यूबवर पडलं नाही. मित्रांनो, थोडी तब्येत डाऊन होती, त्यामुळे मला व्हिडिओ बनवता नाही आले. मित्रांनो, तर आपल्याला असं द्या. तर आजचा सुंदर असा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलचं पेमेंट बरं का. तर खऱ्या अर्थाने मला वारीत पेमेंट आठवडा झाला, 8-10 दिवस झाला पेमेंट आलेलं. मित्रांनो, आज व्हिडिओ बनवतोय. तर एका वर्षाने पेमेंट आलंय तर इतका जे आनंद होतोय का नाही की खूप आनंद झालाय. मित्रांनो, तर पेमेंट किती आलंय आणि कसं आलं आणि त्या पेमेंट येण्यासाठी तब्बल 1 वर्ष का लागलं बाबा, हेच तुम्हाला संपूर्ण मी माहिती देणार आहे. मित्रांनो, आणि पेमेंट किती आलंय हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणार आहे. बऱ्याच युट्यूबर सांगत नाहीत की बाबा म्हणजे एक अंदाज सांगते, तसंच मी बी एक अंदाज सांगणार आहे. कारण पेमेंट जर डायरेक्ट सांगायचं म्हटलं तर अलाउड नाही. मित्रांनो, पेमेंट डायरेक्ट सांगितलं की काय प्रॉब्लेम येतात यूट्यूब सिस्टीम मध्ये. त्यामुळे मी एक अंदाज सांगणार आहे, परफेक्ट अंदाज सांगणार आहे तुम्हाला की बाबा तुमच्या लगेच जेवढं लक्षात येईल एवढ्या हिशोबाने मी पेमेंटचा अंदाज सांगणार आहे. तर पेमेंट आलंय आणि ह्या आनंद किती झालाय हे आपण थोडासा म्हणजे बाबा अनुसायला काय वाटतंय हे अनुसायला विचारूया आपण. चला, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो बाबा कसं पेमेंट आलं आणि किती आले ते. तर चला आपण अनुसायला काही विचारूया काय वाटतंय म्हणून. आणि काय रे, काय नाही, जाडीची व्हायचं निर्मळवाणी होतं, खकाना येतोय वारेने, पुरची आगावी पोरी गज भरती, जेवणाला बी बरं पडतं आपलं व्यवस्थित गेल्या निर्मळवाणी. होय. आणि आपल्याला बाबा आता म्हणजे पहिलं पेमेंट आले, तुला काय वाटतंय बाबा कसं म्हणजे लय आनंद वाटतोय. हा ना, हा कसं म्हणजे बाबा पेमेंट आलं, पैसे आले आणि व्हिडिओ बनवतोय, तुला कसं काय वाटतंय ते सांग. आनंद वाटतं लय. हा ना, हा एवढे दिवस केलं, वाटायचं काय नाही त्यात मिळत. बर, ते बरं आता मिळायला लागलं ते भारी वाटतंय. हा ना. हा म्हणजे बाबा मी व्हिडिओ बनवायचं मागच्या वेळेस तू म्हणायची म्हणजे आई कशाला व्हिडिओ बनवायचा असं तसं, काय बाबा नेमकं ते तुम्हाला म्हणत होते, वाटायचं की हे कशाला काय पण माणसं नावं ठेवते आणि असं तसं वाटायचं. बर, हे जग आगळ करत होतं वेगळंच म्हणजे आपल्या वस्तीत, म्हणजे आपल्या वस्तीतले लोक काय बाबा म्हणजे नावं ठेवते म्हणत होती. आपल्या गाणागोतात बी नव्हतं कुणी व्हिडिओ बनवीत. बर, त्यामुळं वेगळं वाटत होतं. आणि मग आता पैसे भेटल्यावर काय वाटते बाबा? आता भारी वाटतंय. आणि आता जे लोक नाव ठेवतील ती काय म्हणतील समजा? आता म्हणते काय म्हणायचे तेव्हा त्यांना वाटणार आता ह्यांनी केलं हे चांगलंच करते असं वाटणार यांना. आणि म्हणजे तुला काय बाबा तुझा काय म्हणजे आनंद तुला किती झाला आणि काय वाटते बाबा तुला? लय आनंद झालाय, भारी वाटतंय. हा ना. हा बर बर बर, ती काय शिकलेली नाही काय नाही, ते तुम्ही शिकलेले आहे त्यामुळं काय वाटत नाही एवढं की काय कळत नाही यातलं. बरं तुम्हाला कळतंय. बरं बाबा, तू अडाणी आहे त्याच तुला काय म्हणजे असं मी अशी अडाणी आहे मग मला येत नाही, बोला येत नाही व्यवस्थित, असं तुला काय मनाला काय वाटतं तुझ्या? एवढं बरोबर नाही येत व्यवस्थित, म्हणजे बोलाय तुला व्यवस्थित येत नाही. हा इथनं पुढं बोलाय शिकायचं बरं का व्यवस्थित. व्यवस्थित बोला येत नाही की काय दिलं कुणी चिठी वाचायला तर ती वाचायला येत नाही. बर, की पण फोनवर मेसेज आलं तर ते तुम्हाला काय त्यात, मला काय कळतंय त्यातलं. बरं असून दे. तर तुला सांगतो, आणि आता हे आपलं जे व्हिडिओ आहेत का नाही, आता आपल्याला पगार चालू झालाय आणि आपण जे व्हिडिओ बनवतो त्याचं ते कष्टाचं फळ भेटलंय आपल्याला, हे तुला माहिती नव्हतं पण मी सांगतोय म्हणून माहिती झाली. तर आता इथनं पुढे चांगली मेहनत करायची आणि जेवढं होतापर्यंत जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं प्रेक्षकांना दाखवायचं बरं का. चालेल की. तर आता इथनं पुढं प्रेक्षकांना सांग की बाबा मी जेवढं होतापर्यंत चांगलं बनवता येईल तेवढं बनवील म्हण. एवढं होते इतकं तर चांगलं व्हिडिओ येते त्यांच्यापर्यंत जाते, बघणार आहे तेवढ्या लोकांना. सगळ्यांचा सपोर्ट राहून द्या असाच, आतापर्यंत सपोर्ट केला असाच मोर बी सपोर्ट राहून द्या सगळ्यांचा. बरोबर, ते शिकलेलं आहे त्यामुळे ते काय एवढं अडचण येत नाही कशात. सगळं सांगतात असं आहे तसं आहे, असं करायचं बाबा तसं करायचं, म्हणजे मी तुला सांगतो तू करते व्यवस्थित, नाही काय अडचण असू दे. नाही नाही नाही, एवढं जी चांगलं करायला येईल ना व्हिडिओ काढायला ह्याला सगळ्यात तेवढं करू आम्ही.
फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या, सगळ्याचा सपोर्ट राहून द्या. चालेल, ठीक आहे. आणि आमच्या कष्टाचं फळ मिळालंय, आम्ही आनंद आहे, सगळ्यांनी आनंद राहा. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे अनुसयाला आनंद झालाय बरं का आपल्या पहिल्या पेमेंटचा मित्रांनो. तर आता आपण ऐकूया कसं पेमेंट आलं आणि कसं काय काय प्रॉब्लेम आली तर आणि किती आलं हे महत्वाचा विषय 1-2 मिनिटात तुम्हाला सांगतो मित्रांनो. आणि खरंच खूप आनंद झालाय बाबा, मला पहिलं पेमेंट आलंय त्याचा बरं का. तर चला. तर मित्रांनो, महत्वाचा विषय म्हणजे विषय काय झाला, गेल्या वर्षी ह्या टायमाला मी यूट्यूब चॅनल चालू केला आणि तब्बल 1 वर्षाने माझं पेमेंट आलं बरं का. म्हणजे बाबा मला इतक्या अडचणी आल्या की तुम्हाला अडचणी मी काय आले ते सांगतो. तर माझं 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम लागतं आपल्याला, म्हणजे सगळं कम्प्लीट व्हायला प्रोसेस बरं का. पेमेंट चालू व्हायला 4000 वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रायबर लागतात. तर चॅनल चालू केला आणि 1 महिन्यात नाही 2 महिन्यात 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्या आणि 3ऱ्या महिन्यात माझं वॉच टाइम सुद्धा पूर्ण झालं 4000. पण आणि $100 झाल्यानंतर आपलं पहिलं पेमेंट येतं. तर $100 माझं 6 महिन्यातच झालं होतं बरं का पूर्ण. पण तरी बी 1 वर्ष लागलं पेमेंट यायला, कारण मॉनिटाईज करताना काही चुकी झाल्या माझ्याकडून. म्हणजे मला अनुभव नव्हता की बाबा कुणाकडून मॉनिटाईज करून घ्यायचं. म्हणजे ज्याला चांगला अनुभव आहे यूट्यूब मधला, ज्याला म्हणजे चांगला अनुभव आहे मॉनिटाईज करण्याचा आणि यूट्यूब चॅनलची ज्याला माहिती आहे त्याच्याकडून शक्यतो मॉनिटाईज करून घ्यायचा मित्रांनो. कारण त्यात एक जरी चुकी झाली, बाहेरच्या देशातून पैसे यायच्यात आपल्या भारत देशात, म्हणजे हे अमेरिकेचं ॲप आहे, अमेरिकेवरून डॉलरमध्ये पैसे येणार, डॉलरमधनं आपल्या भारतीय पैशात कन्वर्ट होणार आणि नंतर आपल्या अकाउंटमध्ये येणार. म्हणजे याला प्रोसेस भरपूर असते का, आणि त्या प्रोसेस एकदम व्यवस्थितपणे जर समजा आपण काय चुकीचं न करता जर एकदम बरोबर केलं ना तर एकदम व्यवस्थित होते. पण थोडी जरी चूक झाली, नॉर्मल जरी चूक झाली तरी सुद्धा आपल्या म्हणजे पेमेंट येण्यासाठी अडचणी येतात बरं का. तर तसेच मला अडचणी आल्या भरपूर, कारण अनुभव थोडा कमी असल्यामुळं ह्या अशा अडचणी आल्या. तर मित्रांनो, पेमेंट किती आलं हे तुम्हाला सांगतो मी. आणि महत्वाचं म्हणजे काय आहे, पेमेंट डायरेक्ट आकडा सांगायचा आहे ना मित्रांनो, अलाउड नाही. त्यामुळे एक तुम्हाला परफेक्ट अंदाज सांगणार आहे मी की बाबा एवढं पेमेंट आलं. आणि थोडंसं तुम्ही गणित करायचं, म्हणजे त्या गणितानुसार तुम्हाला लगेच लक्षात येईल पेमेंट मला किती झालंय बरं का. तर अलाउड का नाही आणि डायरेक्ट आकडा सांगितले होतं काय विषय मित्रांनो, की बाबा जर समजा मी आकडा सांगितला तर यूट्यूब आपल्याला ॲडसेस जे जाहिराती चॅनलवर देतं त्या जाहिरातीला प्रॉब्लेम येतो, जाहिराती कमी देतं आणि यूट्यूब समजतं की बाबा हे डायरेक्ट पैसे सांगतोय म्हणजे याला पैशाची गरज नाही, असा विषय होतो. त्यामुळं डायरेक्ट पेमेंट सांगता येत नाही मित्रांनो. एक तुम्हाला अंदाज परफेक्ट सांगणार आणि तुमच्या परफेक्ट अंदाज लक्षात येईल असं मी सांगणार आहे. तर नेहार तुम्ही ऐका आणि एकदम सुंदर असं म्हणजे बाबा यूट्यूबमध्ये आपल्याला खरंच बाबा आहे आणि हे केलं पाहिजे मित्रांनो. आणि आपल्या सर्वसामान्य माणसांनी, आणि मी एक मेंढपाळ आहे तरी सुद्धा युनिक काहीतरी करायचं म्हणलं आणि नवीन काहीतरी करावं म्हणलं म्हणून हे यूट्यूब चॅनल चालू केला मित्रांनो. तर माझं जी पेमेंट आहे मित्रांनो, आता प्रत्येक महिन्याला पेमेंट माझं होतं. पण जर समजा त्याचे यूट्यूबच्या काय कॅटेगरी आहेत, महिन्याला कम्प्लीट $100 झालं पाहिजेत मित्रांनो. डॉलर म्हणजे काय, तर अमेरिकेचं आपलं जे पैसे असते ते अमेरिकी डॉलरमध्ये पैसे वापरतात बरं का. तर लक्ष देऊन ऐका मित्रांनो अंदाज. उदाहरणार्थ मला पेमेंट किती येते बघा बरं का. 700 रुपये किलो मटन आहे. किती? 700 रुपये किलो मटन आहे आणि आपण कम्प्लीट एका महिन्यात 10 वेळा खायचं. आणि सगळ्याचं गणित करून तुम्ही हिशोब करा. तर एवढं पेमेंट मला महिन्याला येतंय मित्रांनो आणि दर महिन्याला येतंय बरं का. तर मागच्या वेळेचं पेमेंट अडकलं होतं त्यामुळं आलं नाही. मागच्या वेळेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं पेमेंटचा विषय, पण काय ते आलं नाही मित्रांनो. आणि ते बी म्हणजे ते आणि हे मिळून आलं म्हणजे कम्प्लीट 2 महिन्याचं पेमेंट मला एकदम आलं बरं का. तर 700 रुपये किलो मटन आणि महिन्यात आपण 10 किलो मटन खायचं हिशोब करून का विचार करा, हिशोब करा. आणि इतकं पेमेंट मला आलंय आणि कम्प्लीट अंदाज तुम्हाला सांगितलाय, तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. आणि किती पेमेंट येतंय मला हे कमेंटमध्ये तुम्हाला समजलं असेल तर नक्की सांगा मित्रांनो बरं का, कमेंटमध्ये.
आणि मित्रांनो, मी एक सर्वसामान्य मेंढपाळ माणूस पैसे कमावतोय आणि तुम्हीही कमवा. आणि 100% बाबा जर समजा तुम्ही व्हिडिओला क्वालिटी दिली आणि सदैव मेहनत केली तर 100% कष्टाला फळ भेटणार मित्रांनो. मला भेटलंय आज आणि तुम्हालाही भेटेल. आणि यूट्यूब चॅनल समजा एखाद्याचं नवीन असेल, जर समजा माझ्या प्रेक्षकांचा आणि जे माझे व्हिडिओ बघतात त्यांनी जर समजा यूट्यूब चॅनल असेल तर 100% फोन करा मित्रांनो. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर असतो. शिवाय जे आपल्या यूट्यूबवर जे माझा लोगो आहे धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर जर असं लिहिलेलं आहे त्याच्यावर नंबर दिलेला आहे. कुठं नाही कुठं माझा नंबर भेटेल मित्रांनो. या नंबरवर नक्की 100% कॉन्टॅक्ट करा. सर्वांना सहकार्य असेल आणि मला यूट्यूबचा अनुभव आलाय बाबा, त्यामुळे मी म्हणतोय तुम्हाला सहकार्य करेल. मी सांगेल फक्त काय करायचं काय नाही मित्रांनो. आणि खरंच क्वालिटी दिली समजा कंटिन्यू जर समजा तुम्ही यूट्यूबवर काम केलं तर 100% तुम्हाला पैसे मिळणार यूट्यूबवर. आणि तर प्रत्येक माझ्या एकदम सर्वसामान्य लोकांनी तर हा यूट्यूब चॅनलचा म्हणजे लाभ घेतला पाहिजे. आपल्याला एवढं दिलंय, फक्त देवाने दिलंय भरपूर, फक्त घेता आलं पाहिजे आणि खाता आलं पाहिजे. माझं एवढं म्हणणं आहे मित्रांनो. आणि आजपासून सुंदर असं व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करील आणि असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो. तर माझं पेमेंट आलं याचा खूप आनंद आहे आणि तुमचा आमचा आशीर्वादामुळे आलंय बरं का. तर शेवट एकदा जाता जाता सांगतो मित्रांनो, माझं पेमेंट किती आलं हे तुम्हाला कळलं. मी तुम्हाला अंदाज सांगितलाय, पूर्ण व्हिडिओ पाहिला तुम्ही, अंदाज सांगितलाय. त्याच्यात जर कुणाला कळलं बाबा एवढं पेमेंट आलंय तुम्हाला महिन्याला आणि कंप्लीट मला दर महिन्याला एवढं भेटतं बरं का मित्रांनो, तर काहीच अडचण नाही. सुरुवात आहे ही, हळूहळू वाढता 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 वाढेल. तर चला थांबतोय तर मित्रांनो. धन्यवाद. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आजपासून सुंदर असं व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. तर चला.